अनोखे प्रेम. यावर्षी दिवाळीला तुला नक्की पैठणी घेऊ. अहो नको, मला काय करायची इतकी महाग साडी? त्यापेक्षा तुम्हाला आणि राजूला मस्त ड्रेस देऊया आणि दिवाळीला छान गोडधोड, फराळ आणि राजूला फटाके. अगं यावर्षी बोनस मिळणार आहे चांगला, तुला पैठणी घालायची खूप हौस आहे हे का मला माहित नाही? मागचे 10 वर्ष वाट बघते आहेस ना? यावर्षी नक्की जमेल. माझ्या राणीला मस्त हिरवीगार पैठणी आणि मोत्याचा हार. रमा आणि माधव एक साधं सरळ जीवन जगणार जोडपं. 10 वर्षांचा काटकसरीचा संसार. माधव एका कंपनीत कामाला होता, शिक्षण कमी त्यामुळे साधीशीच प्यूनची पोस्ट, पण त्याच्या लाघवी स्वभावामुळे आणि प्रामाणिकपणाने त्याने सगळ्यांना आपलंच करून घेतलं होतं. मागच्या 5 वर्षांपासून दोघेजण एकमेकांना त्यांची आवडती वस्तू देण्यासाठी अतोनात कष्ट करत होते. रमाला माधवसाठी स्कूटर आणि तिच्या राजूसाठी महागडा क्रिकेट सेट घ्यायचा होता, त्यासाठी शिलाई कामासोबत माधवच्या नकळत 4 घरी स्वयंपाक करत होती. माधवचे आपल्या बायको व मुलावर अतोनात प्रेम होते. त्यांच्यासाठी काहीही करायची त्याची तयारी होती. आज रमा आणि माधव दोघेही खूप खुश होते. रमाने माधवसाठी एक जुनी स्कूटर बघून ठेवली होती. आज दिवाळीच्या दिवशी ती माधवला आणि राजूलाही सरप्राईज देणार होती आणि माधवनेही रमासाठी सुंदर हिरवीगार पैठणी आणि राजूसाठी त्याची आवडती कार घेऊन ठेवली होती. आजची संध्याकाळ सगळ्यांसाठीच खूपच स्पेशल असणार होती. एकमेकांचा आनंदी चेहरा बघण्यासाठी दोघेही अगदी आतुर होते. माधव कंपनीतून निघाला. अतिशय आनंदात चालत असताना एक भरधाव ट्रक मागून जोरात आला आणि काळाने घाव घातला. दोन्ही हातात 2 पिशव्या घट धरलेल्या अवस्थेत माधवने जागच्या जागी प्राण सोडले. रमा अगदी दगडासारखी निश्चल झाली. हे दुःख तिला सहन होणार नव्हतं. राजूसह जीवन संपवण्याचा तिने निर्णय घेतला. पण अचानक माधव तिच्या स्वप्नात आला. अगं हे काय करणार आहेस तू? माझ्या काळजाच्या 2 तुकडे आहात ग तुम्ही दोघं. मला तुम्हाला नेहमी आनंदात पाहायचं आहे. असं काही तू करणार नाहीस असं मला वचन दे. आणि रमान माधवला वचन दिलं. छोट्या राजूला बघून तिने आपलं दुःख लपवलं. आता पुढे काय, हा खूप मोठा प्रश्न तिच्या पुढे होता. राजूला खूप शिकवून मोठं करायचं आणि माधवचं स्वप्न पूर्ण करायचं हे तर नक्की होत, पण कसं करणार? काय काम करावे याचा विचार करत असताना माधव काम करत असलेल्या कंपनीचे अधिकारी घरी आले. माधवच्या सत्शील वृत्तीमुळे त्यांनी रमाला माधवच्या जागी नोकरी दिली होती. रमाने उद्यापासून कामावर येण्याचं आश्वासन दिलं. रमाच्या शेजारी कविता राहायची. तिचा नवरा मिलिटरीत होता त्यामुळे ती तशी एकटीच असायची. तिने राजूला सांभाळण्याची तयारी दाखवली तशी रमा निश्चिंतपणे कामावर जायला निघाली. तशी तिची अवस्था काही बरी नव्हती. माधवचा जाण्याने झालेला प्रचंड शारीरिक आणि मानसिक आघात पचवणे खूप अवघड होते. सगळ्यांच्या सहकार्याने कसाबसा पहिला दिवस निभवला. दुसऱ्या दिवशी कंपनीत मोठा कार्यक्रम होता त्यामुळे सकाळी लवकर येऊन सगळी कामं उरकायची होती रमाला, पण अंगात त्राण नव्हते तरीही कशीबशी रमा ऑफिसात पोचली. पैसे नसल्यामुळे चालत जावे लागले होते आणि त्यात चप्पलही तुटली त्यामुळे तसा उशीरच झाला होता. आता नक्की आपल्याला साहेब रागवणार, आपली नोकरी जाते की काय अशी भीती मनात घेऊनच रमा पोचली. थोड्याच वेळात तिला केबिनमध्ये बोलावण्यात आले. धडधडत्या छातीने रमा आत गेली व खाली मान घालून उभी राहिली. साहेबांनी तिच्या कामाचं खूप कौतुक केलं. अगदी माधवसारखं सराईतपणे काम झाल्याची शाबासकी दिली आणि सोबत इन्शुरन्सची रक्कम शिवाय तिच्या कामावर खुश होऊन आणखी काही पैसेही दिले. रमा अगदी बावरून गेली. मी तर आताच आले मग माझी कामे कोणी केली? अनेक प्रश्न मनात होते पण उत्तर काही केल्या मिळेना. पैसे घेऊन ती आनंदात घरी आली. रात्री स्वप्नात पुन्हा हसणारा माधव. त्याच्या साथीने राजूला कुशीत घेऊन ती झोपी गेली. राजूला चांगल्या शाळेत ऍडमिशन घेऊन आता रमा थोडी निश्चिंत झाली होती. तेव्हा जेव्हा तिला एकटं वाटायचं हसरा माधव तिच्या जवळ असायचा. त्या दिवशी राजू तापाने फणफणला होता. त्याला एकटं सोडून जाणं तिच्या जीवावर आलं होतं पण जाणं गरजेचं होतं. लवकर परत यायचं आश्वासन देऊन जड पावलांनी ती कामाला गेली. दिवसभर राजूच्या काळजीने तिला काही सुचत नव्हतं. काम संपवून अगदी धावतच रमा घरी आली. पाहते ते काय, राजू छान खेळत होता. तिने राजूला जवळ घेतलं आणि राजूने खूपच आनंदात दिवसभर बाबा सोबत खूप मज्जा केल्याचं सांगितलं. अरे काय बोलतोयस बाळा? बाबा कसा येईल? त्यावर राजूने दिवसभर बाबाने त्याची कशी काळजी घेतली, जेवण भरवले, कुशीत घेऊन झोपले आणि मग कसे खेळलो याचे वर्णन केले. त्याचा आनंदी खुललेला चेहरा बघून रमाच्या काळजाचा ठाव चुकला. हे काय होतंय ते रमाच्या आकलनशक्तीचा बाहेरचं होतं. रात्री झोप येत नसली की नेहमी तिला माधवचा आश्वासक हात तिच्या डोक्यावर असल्यासारखा वाटायचा आणि ती समाधानाने झोपायची. खरंच माधव गेल्यापासून तिला कधीही कुठली गरज असली की माधव तिथे हजर आहे असाच तिला भासायचं. त्या दिवशी कविताचा रमाला फोन आला. राजू खेळताना पडला ताबडतोब जोशींच्या क्लिनिकमध्ये. रमाच्या पायाखालची जमीन सरकली. ती तत्परतेने दवाखान्यात पोचली. राजूला डोक्याला लागलं होतं. 2 टाके पडले होते. त्या अवस्थेतही त्याच्या चेहऱ्यावर हसू होते. रामाने राजूला कुशीत घेतलं आणि ओक्साबोक्शी रडू लागली. मला माफ कर रे राजा, मी अशी तुला एकट्याला सोडून गेले. राजू म्हणाला. अग मी एकटा कुठे होतो? बाबा होते ना माझ्याजवळ. आधी मी घाबरलो होतो पण बाबा मला जवळ घेऊन बसले आणि माझ्या आवडीचे गाणे म्हणले, मग एक छान गोष्ट सांगितली आणि आता तर मला चॉकलेट्सही दिले. आता मात्र रामाचा बांध फुटला. ती राजूला रागावली. अरे आपले बाबा आता देवाघरी गेलेत, कधीच परत न येण्यासाठी. हे काय बडबडतो आहेस तू?
राजू रडू लागला आणि म्हणाला, तुला खरं नाही ना वाटत? मग हे बघ, चॉकलेटचं रॅपर मला बाबाने दिलं हे चॉकलेट. रमा सैरभैर झाली. कविता म्हणाली की राजू पडला म्हणून त्याला दवाखान्यात नेण्यासाठी तिने शेजाऱ्यांची मदत मागितली आणि घरातून पैसे घेऊन येईपर्यंत कोणीतरी त्याला ऍडमिट केले. कोण ते काही कळले नाही, पण आम्ही पोचेपर्यंत डॉक्टरनी ट्रीटमेंट सुरू केली होती. सगळंच रमाच्या आकलन शक्तीच्या पलीकडलं होतं. माधवचा मृतदेह तिने स्वतः पाहिला होता. शेवटी तिने अगतिकपणे देवावर हवाला ठेवायचं ठरवलं. राजूला घरी घेऊन गेल्यावर तर त्या विचारांनी तिला भंडावून सोडलं होतं. झोपलेल्या राजूला मांडीवर घेऊन तिने अश्रूंना वाट मोकळी करून दिली आणि अचानक तोच स्पर्श तिच्या ओळखीचा, हवाहवासा तिच्या माधवचा. तिचे डोळे पुसून तिला जवळ घेत माधव म्हणाला, अगं वेडे, मीच आहे तुझा माधव. अशी घाबरू नकोस. माझं तुमच्यावर अतोनात प्रेम आहे, त्यामुळे कधीही माझी गरज भासेल तेव्हा मी तुमच्याजवळ असेल. देहान जरी मी दूर गेलो तरी माझा आत्मा तुमच्या दोघांसाठी तळमळतो. ग रमाचे अश्रू थांबत नव्हते. साश्रुनयनांनी तिने माधवचा हात हातात घेतला आणि ती शांत झाली. माधव म्हणाला, रमा, मला तुझ्याकडून एक वचन हवं आहे, त्याशिवाय माझा आत्मा मुक्त होणार नाही. माझ्या ऑफिसमध्ये काम करणारा राजन खूप चांगला आहे. त्याची पत्नी काही दिवसांपूर्वीच या जगातून गेली. त्याला तू खूप आवडतेस. तू राजनशी लग्न कर आणि राजूसह सुखी हो. मला खात्री आहे की तुम्ही खूप आनंदात राहाल. मला वचन दे आणि मुक्त होऊ दे. तुला राजूची शपथ आहे. रमापुढे दुसरा मार्गच नव्हता. काही दिवसातच रमा आणि राजनचं राजूसमवेत एक सुखी आयुष्य सुरू झालं. माधवने आणलेल्या हिरव्यागार पैठणीत रमा बोहल्यावर चढली. माधवचा आत्मा त्या दिवशी खऱ्या अर्थाने मुक्त झाला. प्रताधिकार स्मिता भोसकर, चिद्रवार.